एक बड़ी खबर इस समय आ रही है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार ने राहुल गांधी पर महायुति यानी कि उन्हीं के गठबंधन के नेताओं की तरफ से हो रहे हमलों पर यहां बयान दिया है और ये कहा है, शिंदे फडणवीस के सामने भाषा को लेकर सवाल किया है। ये कहा है कि राहुल के खिलाफ जिस भाषा का इस्तेमाल किया जा रहा है, क्या वो सही है? जीप काटने की धमकी दी जा रही है, क्या वो सही है? सुनिए। आता कोण म्हणते आरक्षणाच्या बद्दल? कशा पद्धतीची वक्तव्य आली? कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली? याचा विचार करा। तुम्ही समंजस आहात? घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला, आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करताय? ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे? देशाची पद्धत आहे? एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे। ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे, पण कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो, वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या।